हाय फ्रेंड्स, मी आरती बुटीक चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की छोट्या स्लीव्जपासून आपल्याला मोठी स्लीव्ज करायची। आता जास्त करून मोठे स्लीव्ज वापरले जातात तर हे आपल्याला छोटी बॉर्डर दिली आहे, म्हणजे ऑर्गेन्झा साडीवरती तर छोटी बॉर्डर दिलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या छोट्या बॉर्डरच्या डिझाईनपासून आपल्याला मोठी बाही करायची। तर आपण स्टार्ट करू, चला। तर हे बघा, हे आपल्याला नॉर्मल स्लीव्ज ठेवायचे, जेणेकरून जी आपल्याला नॉर्मल स्लीव्ज ठेवायचे। उंची हीची पूर्ण उंची आपल्याला बाहीची पूर्ण उंची 8.5 आहे आणि 38 साईजची स्लीव्ज आहे। तर नॉर्मल स्लीव्ज कटिंग केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर अस्तर पण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण मेन फॅब्रिक आहे ना तोही घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं आपण हे कट केलेलं आहे। एक्स्ट्राचं जी बॉर्डर दिली होती तर ती आपण एक्स्ट्राची कट केलेली आहे। आणि जर तुम्हाला समजा हे जे एकदम ट्रायंगलमध्ये नको असेल तर तुम्ही असं राऊंड शेप देऊ शकता, पण मी ते एक ट्रायंगलमध्ये असल्यामुळं मी ते ट्रायंगलमध्ये कट करून घेतलेली आहे। तर हे बघू शकता। आणि मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे, तर ह्या फॅब्रिकला ना नॉर्मली अशी समोसा लेस यूज करणार आहे। ही अशी समोसा लेस ना यूज करणार आहे आणि मग मी बाहीवरती जॉईंट करणार आहे, जेणेकरून व्यवस्थित म्हणजे ही बॉर्डर पण राहील आणि लॉंग स्लीव्ज पण होईल। तर आता आपण काय करायचं आहे, तर आधी बाही रेडी करून घेऊ। नॉर्मल स्लीव्ज आहे ना ते रेडी करून घेऊ आणि ह्याला अस्तर कस्टमरने सांगितले की अस्तर लावायचं आहे। तर आपल्याला जर समजा अस्तर नको असेल तर आपण ट्रान्सपरंट ठेवू शकतो, उलट ट्रान्सपरंटचा लुक छान येतो। पण त्या कस्टमरला नको आहे ट्रान्सपरंट, ते त्यांनी अस्तर लावायला सांगितलेलं आहे। तर आता मी अस्तर लावून घेणार आहे। तर स्टॉप कर। आपण नॉर्मल बाही शिवून घेऊ, जसं आपण अस्तर लावून ब्लाऊज शिवतो ना सेम तसं आपल्याला शिवून घ्यायचं आहे। सेम मेथड असणार आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते कट करून घेऊ। आणि हे बघू शकता तुम्ही, नॉर्मल स्लीव्ज आपली रेडी झालेली आहे, हे बघू शकता। तर आपल्याला काय करायचं आहे, जो आता आपण स्लीवचा पॅच काढलेला आहे ना तर ते आपल्याला स्टिच करून लेस लावून स्टिच करून घ्यायचं आहे। तर ह्याला कुठली लेस म्हणजे मॅच होतीये ना ते लेस आपण यूज करू। हे बघा, बघू शकता। आपल्याला लेस ही उलटी लावायची आहे आणि स्टिच करून घ्यायची लावून। जसा शेप आहे ना तशी लेस लावून घ्यायची आहे, जेणेकरून शेप एकदम व्यवस्थित दिसेल। आपल्याला ह्याला असं पलटवायचं आहे, हे आपल्याला असं पलटवायचं आहे।
हे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा पॅच तयार झालेला आहे. आणि आपल्याला ह्या मोठ्या स्लीव्जवरती आपल्याला हा पॅच लावायचा आहे, जेणेकरून छोटी स्लीव्ज नाही दिसली पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा कॉर्नर आणि हा म्हणजे एकदम आपल्याला सेंटर काढायचा आहे ह्याचा, जेणेकरून ते एकदम सेंटरवरती आलं पाहिजे. हे बघा आपल्याला असं सेंटर काढायचं आहे आणि ह्याचाही सेंटर काढू, म्हणजे मग ते एकदम सेंटरमध्ये लागलं जाईल. हे बघा ही जी लाईन आहे ना, तर ते आपण सेंटर काढलेलं आहे. आणि हा जो पॅच आहे ना, तर आपल्याला सेंटरवरती ठेवायचं आहे. साईडनं स्टिच करून घेऊ. पूर्ण स्टिच करून घेतले ना, ती ही जी लाईन आहे ना, तर ते सेंटरचे. तर आपल्याला हा सेंटर आणि तो सेंटर एकमेकांवरती ठेवून स्टिच करून घ्यायचं. हे बघू शकता. हे बघू शकता स्लीव्ज आपली तयार झालेली आहे. म्हणजे छोट्या बॉर्डरपासून आपण मोठी स्लीव्ज केलेली आहे. बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे त्याला. हे बघू शकताय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.